नमस्कार मंडळी, तर आज आपण पाहतोय खुसखुशीत कडकण्या. तर नवरात्री चालू आहे, कडकण्या तर बनल्याच पाहिजे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणत्याही दिवशी ही कडकण्याची माळ देवीला अर्पण केली जाते. काही ठिकाणी अष्टमी किंवा नवमीला ही कडकण्याची माळ देवीला अर्पण करतात. तर इथं आपण 2 वाटी मैदा घेतला आहे, त्यामध्ये कडकडीत मोयन घालण्यासाठी 4 चमचे पोहे खायच्या चमच्यानी मोयन घ्यायचं आहे आणि ते कडकडीत असं करायचं आहे. गॅसवर ठेवून घेतले मी, छान कडकडीत गरम होऊ द्यायचे. आता चाळून घेतलेल्या मैद्यामध्ये चुटकीभर मीठ आणि कडकडीत मोयन टाकून छान असं याच्यामध्ये मिक्स करायचे, म्हणजे चोळून घ्यायचे. अगदी खुसखुशीत होते. इथं पाऊण वाटी पाणी, पाव वाटी साखर म्हणजेच पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे साखर विरघळून घ्यायची आहे. पिठामध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर अगोदर मोयन चोळून घ्यायचं आणि ही साखर विरघळली की परत त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. तुम्ही पिठी साखरसुद्धा इथं करून घेऊ शकता. आता हे छान पिठामध्ये टाकून घट्टसर आपल्याला ही गोळा तयार करून घ्यायचा आहे. पातळ करायचं नाही. कडकण्या नरम पडू शकतात, एकदम खुसखुशीत बिस्किटासारख्या कडकण्या होतात. त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. देवीला 14 कडकण्याची माळ घालण्याचा मान आहे, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ही घालतात. तर बघू शकता एकदम घट्टसर गोळा आपला तयार झालेला आहे. अशा प्रकारेच करून घ्यायचा. आता तेल लो फ्लेमवर गरम करायला ठेवायचं आहे. ही मीडियम फ्लेमवर सुद्धा कडकण्या तळायच्या नाही, तर लो फ्लेमवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्यात. आता एक उंडा काढून घेतला आहे आणि ही छान एकदम पातळ, तेवढी कडकणी आपली खुसखुशीत अशी होते. आता हे छान असं पातळ लाटून घ्यायचं आहे. आणि इथं आपण मैदा वापरल्यामुळे ना हे पीठ जे आहे ते आकसलं जातं. तुम्ही इथं गव्हाचं पीठ आणि गुळाच्या सुद्धा करू शकता. गव्हाच्या पिठाच्या सुद्धा कडकण्या खूप चवीला खमंग होतात. तर बघू शकता एकदम पातळ असं आपण लाटून घेतल्यानंतर ग्लासनी किंवा एखाद्या झाकणाने अशा प्रकारे कट करून घ्यायचे, म्हणजे पटापट होतात हे कडकण्या. एक एक करत बसायचं म्हटलं की वेळ लागू शकतो. आता लो फ्लेमवर आपण इथं तेल गरम करून घेतलं होतं कडकण्या लाटेपर्यंत. आता ह्या कडकण्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. जास्त वेळ लागत नाही, तर पटकन होऊन जातात हे. फक्त ना एक पसरट बुडाची कढई घ्यायची, म्हणजे जास्त कडकण्या बसतात. एक एक लाटत बसायचं नाही. अशा केल्यामुळे ना पटकन तळून होतात आणि एकदम बिस्किटासारख्या खुसखुशीत अशा ह्या कडकण्या होत्या. त्याला काठी चमच्याने सुद्धा होल करायचं नाही. याच्या साखर असल्यामुळे ह्या कुरकुरीत होतात किंवा असं फुगत नाहीत पुरीसारख्या. ह्या कडकण्या लो फ्लेमवरच तळल्यामुळे खुसखुशीत अशा होतात. मीडियम गॅसवर तळल्या तर पटकन तळल्या जातात, पण ते जरा वेळातच नम पडतात किंवा त्या व्यवस्थित होत नाही. वरच्या बाजूने जास्त डार्क रंग येतो आणि तसं झाल्यामुळे त्या नरम पडतात. तर हे बघा, लो फ्लेमवर एकदम खरपूस अशा आपण ह्या कडकण्या तळून घेतलेल्या आहेत. कोणी ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कडकण्याची माळ देवीला अर्पण करतात, पण 14 कडकण्याची मान आहे. तर हे बघा एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत कडकण्या झाल्या. देवीला माळ घालण्यासाठी छोट्या कडकण्या, जेणेकरून माळ करता येईल अशा प्रकारे खायचे असतील तर थोड्याशा मोठ्या करायच्या आहेत. एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.